बारामतीत IMAच्या सेवा बंद आंदोलनाला प्रतिसाद. बारामती तालुक्यात उद्या अनेक रुग्णालये राहणार बंद. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA बारामती शाखेच्या वतीने सुरू असलेल्या सेवा बंद आंदोलनाला बारामती शहरातील डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर संरक्षण, सन्मान आणि सुरक्षित कार्य वातावरणाची मागणी करत शहरातील अनेक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात डॉक्टरांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उद्या मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्या बारामतीतील अनेक डॉक्टर आपली नियमित रुग्णसेवा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. सेवा बंद आंदोलन सुरूच, आमची सेवा आमचा स्वाभिमान असा संदेश देत डॉक्टरांनी अलीकडील काळात डॉक्टरांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानाचे रक्षण व्हावे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने प्रभावी कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता नियमित OPD आणि इतर सेवा काही प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित रुग्णालय किंवा दवाखान्याशी संपर्क साधूनच भेट द्यावी, असे आवाहन IMA बारामती शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर IMA बारामती शाखेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार असल्याची माहितीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. काय म्हणजे उद्या आपण काय करू शकतो, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण उत्स्फूर्त बंद केलं सगळ्यांनी, काही इमर्जन्सी नाही, काही गुन्हे वाढत नाही, कुठलाही पेशंट तुमच्या मागे येतो कधी, जर तुम्हाला कोणी हाणामारी केली किंवा तुमचं काही झालं तुमच्या हॉस्पिटलला, तुमच्या सगळ्यात जवळचा पेशंट एकदा तरी येतो का, मग तुम्ही त्यांचा काय विचार करता? तुम्ही इमर्जन्सी, तुम्हाला असं वाटतं की इमर्जन्सीमध्ये आपण म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता परवा दिवशी 21 तारखेला काहीतरी फार मोमेंटम झालं आणि ऐन वेळेला त्यांनी हवा काढून टाकली आणि सगळं आपलं बारगळलं. त्यावेळेला झाला असता सक्सेस तर फार चांगलं झालं असतं. परंतु आपले IMA सगळे असेच म्हणतात की आपल्याला पेशंटची काळजी आहे, इमर्जन्सी आहे, अमुक आहे, प्रॅक्टिस आहे, पण त्याचा उपयोग मग ह्याला काहीच उपयोग नाही. मग तुम्ही काहीच करू नका असं माझं म्हणतं. करायचं असेल तर आयदर तुम्ही लढा आणि कसलाही विचार करू नका, फक्त आपला विचार करा. तुम्ही म्हणणार की पेशंट आहेत, मग राजकीय लोक आहेत, अमुक आहेत, त्याचा काही उपयोग नाही. कारण की ते शेवटी आपल्याला कधीही सपोर्ट करणार नाही कुठल्याही वेळेला, म्हणजे राजकीय पण नाही आणि आपले पेशंट पण नाही. तर हा माझा विचार आहे. त्याच्यावरच सगळ्यांनी मला वाटतं मंथन करावं असं माझं म्हणणं आहे. असताना देखील हे प्रॅक्टिस चालूच आहे, हे लोक प्रिस्क्राईब करताच आहे. पण आपल्या FDA हे काय करतं, FDAच्या बायलॉजमध्ये आहे का की हू वुड प्रिस्क्राईब दिस मेडिसिन्स, देन वाय FDA इज नॉट टेकिंग मोठं ॲक्शन. अंडर गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटची जी आहे तो आत्ता झाला. पण इव्हन फॉरगेट अबाउट DHMS, देयर आर अदर पीपल लाईक LCH, BAMS सगळे आहेतच ना. आणि बरं कुठले ड्रग्स प्रिस्क्राईब करू शकतात ह्याचं तरी काय हे आहे? FDA आत्ता ऍक्टिव्ह झाले, FDA त्यांचीच कामं करत नव्हतं, आपली काय करत आत्ता जर आहे. फक्त रेग्युलेशन असं नाही, रेग्युलेशन सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला होमिओपॅथिक दुसरा सदस्य जो क्वालिफाईड नाही आमच्या नियमाप्रमाणे, तो जर आमचा सदस्य केला तर त्या सदस्याला वोटिंग राईट दिले तर आमचे राईट जातील. अशा पद्धतीने कोर्टात भूमिका ब्रॉडर जर आपण घेतली तर त्याला एक वेगळा काहीतरी मुद्दा येईल. हा एक भाग. दुसरा, मेडिकल काउन्सिल इलेक्शन रूल्स आहे, काउन्सिल मला वाटतं अजूनही त्यांनी गठीत नाही केलेलं ना. हां, जर इलेक्शन रूल्स गठीत केलं नाही त्यानंतरही सदस्य काढतात, तर ती जी केस आपली चालू आहे त्यामध्ये ह्यांचा वेगळी इंटरेस्ट आहे. इलेक्शन लांबवलं खूप वेळा, झालेलं इलेक्शन नंतर तुम्हाला करून देत नाहीत ते, आणि ते करायच्या अगोदरच एक पॉलिसी डिसिजन घेतात. तर इलेक्टेड मेंबर्स असताना सुद्धा त्यांच्या अबाउट याचा अर्थ त्यांचा काहीतरी फॅसिलिटी आमच्या हिताला बाधा करू शकतो. अशा पद्धतीनं आपण कोर्टात पिटिशन, कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं पण करायला पाहिजे, आपल्या राईटच्या विरुद्धचं पण करायला पाहिजे, प्लस पेंडिंग केस जी चालू असेल आपली अगोदरची मेडिकल कॉलेजच्या इलेक्शनची त्यामध्ये पण मांडलं पाहिजे. संप
हा फक्त महाड डॉक्टरनी केला, महाडनी खरोखर तर 100% काहीतरी यशस्वी होण्याची शक्यता आहे. परंतु नाही गेलेलं आहे, बरोबर आहे. परंतु जसं जंतर मंतरवर पोरांना प्रोटेक्शन द्यायचं रोल करतो, माडच्या पोरांना प्रोटेक्शन देत आलं याची खात्री आहे मेकिंग का बरोबर, तेवढं वाढलं पाहिजे आपल्याला. कारण रेसिडेंट डॉक्टरांच्यावर कारवाई करणं इतर कुठल्याही विद्यार्थ्यांपेक्षा सोपं आहे, लक्षात ठेवा. खूप लक्षात घ्या. कारण माड मुलं, मी माड तिकडे आपल्याला बोलतो की फार विचार न करता आपण होत असतो की मुलं स्वयंकाळ उतरतील. खरं तर हा माडवाल्यांचा प्रश्नच नाही आजचा. आजचं रेग्युलेशन माडवाल्यांचं नाही, अजिबात त्यांचा प्रश्न नाही. कारण त्यांचा अजून पूर्ण कौन्सिलला जायचं आहे. तोपर्यंत कौन्सिल काय कौन्सिल कसं ठेवायचं हे आपलं काम आहे. आपण फुल टाइम मेंबर आहे, आता आपलं काम आहे कसं ठेवायचं. कोर्टाने होमिओपॅथिक भाटकर जज होत्या आणि आणखी एक जण होतं, त्यांना प्रॅक्टिस कोर्स करायची परवानगी दिली. त्याला आम्ही सेम डे आपण IMA कोर्टात गेलो आणि त्याला स्टे आणला. पण त्या कोर्टने सांगितलं की तुम्हाला कोर्स करता येईल, परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. हे जजमेंट आहे. त्यानंतर त्यांनी बराचसा उपोषण वगैरे केली आणि ते कोर्टातून त्यांनी मंजूर करून घेतलं. कारण आपण थोडे बॅकफुटलो होतो आणि हे करत असताना आपल्याला काय झालं, त्या लोकांनी MMC बंद केली परवा. हे तुम्हाला माहिती का नाही मला माहीत नाही. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला त्यांनी करून लावलं. आता आपल्याकडं मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक, इलेक्ट्रो होमिओपॅथिक, बेअरफूट डॉक्टर्स, फिजिओथेरपी, डेंटल, हे सगळ्यांना डॉक्टर होतात. इवन फार्मसिस्ट, त्यांना पण आता आपल्याकडे ह्या म्हणतात. त्यामुळं आपल्याला हा लढा देणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला प्रेस रिपोर्ट द्यावा लागेल. नंतर उद्या जास्तीत जास्त लोकांनी जावं अशी माझी इच्छा आहे. 20वा निघेल रात्री. तर बघा आता ते तुम्ही सांगा, एक बस करू व्हायचं आपण सकाळी निघाल तरी 9-9:30पर्यंत पोचतो आहे. बारामतीचं रिप्रेझेंटेटिव्ह असणं फार गरजेचं आहे. आणि भास्करचं काय प्रश्न होती, माड आपल्याबरोबर आहे, JDN आहे, नंतर मेडिकल स्टुडंट्स आहेत, इंटर्न्स आहेत, सिस्टर्स आहेत, सर्व आहे, सर्व टीचर्स आहेत, म्हणजे मॅगमो आहे, गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स आहेत. त्यामुळं आपल्याला हा स्ट्राईक लोकच सगळ्यांचा हा आपला नाही प्रश्न, उद्याच्या जनरेशनचा प्रश्न आहे. आता होमिओपॅथिकची मुलं पण MBBS होतात, त्यांना पण प्रश्न आहे. काही पालक आहेत, बारामतीत नाही, 9 लाख पोरं हे झाले आहेत, जवळजवळ 1 लाख ॲडमिशन्स आहेत आपल्याला. त्यामुळे ते सुद्धा पालक डिस्टर्ब झालेले आहेत. पण हा प्रश्न फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने. त्यामुळे त्यांचा जे तुझं म्हणतो आहे MMCच्या विरुद्ध, कारण IMAचं पॅनल गेले 3 वेळा निवडणार MMCला, ते त्यांना नको आहे. ते फार दबाव आणतात की तुम्ही असे ठराव करा. परंतु मी 5 वर्ष असताना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या फॅटावर लावल्या. इव्हन हा होमिओपॅथिकचा प्रश्न त्यावेळेला आला होता की यांना रजिस्ट्रेशन द्या, परंतु आपण फुल होल हाती सगळा बहुमताने तो ठराव नामंजूर केला. त्याची प्रत गव्हर्नमेंटला पाठवली. आम्ही स्वतः जाऊन भेटलो की असं होणार नाही. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना याच्यात भाग घेतला पाहिजे. हा प्रश्न फार अवघड आहे. उद्या कॉम्पिटंट म्हणजे आपली कॉम्पिटंट आपणच आहे, प्लस होमिओपॅथिक प्लस BMS ऑलरेडी आयुर्वेदिक लोकांना परवानगी आहे प्रॅक्टिस करायची. बेअरफूट डॉक्टर ऑलरेडी ते आपल्याबरोबर आलेले आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. आता राहिले कोण, फक्त आणि फार्मसिस्ट, डेंटिस्ट. CCHची याला परवानगी दिली तर उद्या फार्मसिस्ट मागणारच आहे. फक्त हा 52 काय 50 लेक्चरचा कोर्स करून त्यांना परवानगी आहे. कुणाला काय विचारायचं का? 4 वर्ष केले. होता उद्याचं काय, कुणाला जायची म्हणजे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.